राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थी तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली देहूहून मुंबईकडे रवाना. या दिंडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. राज्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीचा 6 महिन्यांचा कालावधी संपला असल्याने राज्यातील 1,10,000हून अधिक प्रशिक्षणार्थींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे आणि या प्रशिक्षणार्थीच्या न्याय हक्कासाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी लढा उभारला आहे. 16 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला. 4 मार्च रोजी सांगली येथील आझाद व्यायाम मंडळ ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी जात जिल्हाधिकारी यांना निवेदन देत 4 मार्चपर्यंत मागण्यांची दखल न घेतल्यास देहू रोड ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढण्याचा इशारा दिला होता. शासनाने याबाबत ठोस निर्णय न घेतल्याने राज्यातील 36 जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थी तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली देहूहून मुंबईकडे रवाना झालेले आहेत. विठूनामाचा गजर करत निघालेली युवा प्रशिक्षणार्थी यांच्या दिंडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आमचा पहिला मुक्काम तळेगाव येथे भेगडे लॉन्स वडगाव, दुसरा मुक्काम कार्ला येथे तुकाराम महाराज झाड मंदिर, तिसरा मुक्काम खंडाळा, चौथा मुक्काम खोपोली, 5वा मुक्काम सानपाडा येथे होणार आहे आणि या दिंडीत हजारो युवा प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले आहेत. गोरगरिबांची ही मुले आहेत, त्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती, त्यासाठी प्रथम आम्ही त्यांना भेटणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण या ठिकाणी जमले सर्व 36 जिल्ह्यातील, एकच जिल्हा नाही 36 जिल्ह्यातील जमले सर्व युवक या कार्य आपण या ठिकाणी देहूच्या या पवित्र भूमीमधून सुरुवात करतो. आपल्या सर्वांना विनंती, आपण शिस्तबद्ध अशा पद्धतीनं मुंबईच्या दिशेने जाणार आहोत. या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमासाठी, आपल्या ह्या पायी दिंडीला पाठिंबा देण्यासाठी, आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी 3 महाराज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संजय महाराज पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या सूचना असतील त्या सूचना आपण तुम्हाला देऊ. थोडी देखील गडबड करायची नाही. महिला पुढं असतील, 2 लाईन महिला पुढं असतील, दोघांच्या पाठीमागं सगळ्यांच्या पाठीमागं आपल्या सर्वांनी थांबायचं एवढं आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि 2 लाईन करून आपल्याला मुंबईच्या दिशेने जायचं. शांत आणि सैल घोषणा ज्या करायच्या आहेत त्या फक्त जे करायचे आहेत, विरोधामध्ये कुठलीही घोषणा करायची नाही. आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही, आम्ही कसं देत नाही, सगळं दिलेलंच आहे, घेतलेलंच आहे. फक्त घेत राहण्यासाठी, फक्त आठवण करून देण्यासाठी आपण त्यांच्या मामाच्या भेटला 5 जण चालू, हे मात्र तुम्ही विसरून चालणार नाही. ठीक आहे. आज देहू या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणाच्या सर्व विद्यार्थ्यांचा व्यथा 4 तारखेपासून किंवा 3 तारखेपासून आम्हाला आमचं काम होईल, आमचं GR निघेल अशा पद्धतीची एक बातमी आमच्यापर्यंत होती. त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण सरकारला एक अल्टिमेट दिलं की 4 तारखेपासून आमचं जर GR निघत नसेल तर आम्ही देहूतून मुंबईच्या दिशेनं पायी दिंडी काढणार आहोत अशा पद्धतीचं आम्ही सरकारला निवेदनाद्वारे म्हटलं होतं. त्याच अनुषंगाने आम्ही देहूमध्ये आता सध्या आहोत, ज्या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथा ज्या इंद्रायणीच्या डोहामध्ये धर्म अडताना बोलल्या होत्या त्याच ठिकाणी आता आम्ही आहोत. ज्या इंद्रायणीच्या डोहापाशी आम्ही सध्या थांबलेलो आहोत, ज्या ठिकाणी तब्बल 13 दिवस आणि 14व्या दिवशी गाथा ज्या तुकाराम महाराजांच्या गाथा जशाच्या तशा ज्या प्राप्त झाल्या त्याच ठिकाणी होऊन आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी तब्बल 14 दिवस ज्यांनी देवाकडे मागणं करण्यासाठी, परमेश्वराकडे मागणं करण्यासाठी एक प्रकारचं आंदोलन, अमरण उपोषण ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीची भूमिका जगद्गुरू तुकाराम महाराजांनी भक्ती आणि शक्तीचे प्रतीक या ठिकाणचं आहे. तेच विचार आम्ही मनामध्ये ठेवून ज्यांनी खरोखर इथून सुरुवात केली, जिची महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळ्यात पहिली संत महात्म्याने जी आंदोलनाची सुरुवात झाली ते म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज, आणि तोच विचार आम्ही डोक्यामध्ये ठेवून आज ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुकाराम महाराजच्या गाथा जडी दगडा सहित होया जैशा तारील्या लह्या, ज्या पद्धतीने लह्या पाण्यावरती तरतात त्या पद्धतीची तुकाराम महाराजच्या गाथा या ठिकाणी तरल्या. त्या परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही पण मुंबईच्या दिशेने आता निघणार आहोत. आज या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांच्या या कर्मभूमीमध्ये एक चांगल्या प्रकारची नांदी या ठिकाणी दिली गेली की जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचा या ठिकाणी भवितव्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या चांगल्या पवित्र स्थळातून महाराज आज प्रवेश करतात. या चांगल्या कार्यासाठी तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य गातली या भय नरका जाणे, की जेणेकरून या ठिकाणाहून चांगल्या कामासाठी आम्ही या ठिकाणी तुकोबारायांच्या
तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या कार्यामध्ये तुकोबाराय यश मिळवून देतील अशी मला खात्री आहे आणि याच्यामध्ये 100% तुम्हाला यश प्राप्त हो अशीच मी या ठिकाणी माझी इच्छा प्रकट करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी ज्या ठिकाणून आंदोलनाला पहिल्यांदा सुरुवात केली त्यांच्या गाथा याच लोहामध्ये बुडवल्या गेल्या होत्या आणि ती गाथा जशाच्या तशा मिळाव्यात म्हणून प्रस्थापितांच्या विरोधात सुरुवातीला तुकाराम महाराजांनी आंदोलन ह्या ठिकाणी केलं आणि 13व्या दिवशी या इंदिरामाईंनी जसे तशा गाथा काढून दिल्या. त्याच पद्धतीचं आंदोलन आमचे मित्र त्याचबरोबर आमचे गावचे असणारे संत हरिभक्तपरायण तुकाराम महाराज यांचे पूर्वीची पार्श्वभूमी सांगायची गेले तर ज्यांनी महाराष्ट्राला स्वच्छतेचा धडा दिला असे गाडगे महाराज, त्या गाडगे महाराजांचे शिष्य बागडे महाराज आणि बागडे महाराजांचे शिष्य हे तुकाराम महाराज. अशा पद्धतीनं ही वंश परंपरा चालत आलेली आणि या जन आंदोलनाच्या माध्यमातून आज ह्या मुलांना न्याय देण्यासाठी यांच्या हक्कासाठी महाराष्ट्रभर लढा 36 जिल्ह्यामध्ये उभा करून त्याची सुरुवात तुकाराम महाराजापासून करतात. याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी देहूकर ग्रामस्थ म्हणून त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांच्या कार्यामध्ये यश येऊ आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळो. आणि सरकारलाही विनंती करतोय की सरकारने आपण जो शब्द दिला आहे या विद्यार्थ्यांसाठी इलेक्शनच्या पूर्वी की लाडकी बहीण आणि लाडका भाऊ, तर या लाडक्या भाच्यांचा सुद्धा त्यांनी प्रश्न लवकर सोडवावा अशी मी त्यांनाही विनंती करतोय आणि तुमचा प्रश्न सुटला जाईल असं तुकाराम महाराजांना समजून मी एक या ठिकाणी तुकाराम महाराजांनाच विनंती करतोय की त्यांचा लवकरात लवकर प्रश्न सोडवा. रामकृष्ण हरी. राम. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.